नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा डोंबिवलीतर्फे मुलांसाठी दरवर्षी विविध कार्यक्रम राबवले जातात. मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश. सध्या कोरोनामुळे कुठलाही कार्यक्रम प्रत्यक्षात होऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन उपक्रम घेण्याचे ठरवण्यात आले आहे. इयत्ता 5वी ते 7वीच्या मुलांसाठी दर रविवारी सकाळी 10:30 ते 11:30 ह्या वेळेत एक खास कार्यक्रम दाखवण्यात येईल. तरी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना हा कार्यक्रम आवर्जून बघण्यास सांगावे. शिवाय तुमच्या पाल्यांमध्ये काही कला, गुण असतील तर त्यांचा व्हिडिओ किंवा ऑडिओ करून खालील संपर्कावर पाठवावेत. त्यांच्या गुणांना प्रदर्शित करण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. विवेकानंद केंद्राचा प्रत्येक कार्यक्रम, मग तो अगदी संस्कार वर्ग का असेना, सुरू होतो एका छोट्याशा प्रार्थनेने. त्याआधी आपण 3 ओंकार आणि नंतर प्रार्थना म्हणूया. नमस्कार छोट्या दोस्तांनो. कुठल्याही वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी आपण 3 ओंकार आणि प्रार्थना घेतो. तर सुरुवातीला ओंकारापासून सुरुवात करूया. कुठल्याही आसनात बसायचे. सुखासन, पद्मासन किंवा वज्रासन. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. डोळे अलगद मिटायचे. श्वास घेऊन श्वास सोडताना 3 वेळा आपण ओंकाराचा उच्चार करणार आहोत. श्वास घेऊया. हातांची नमस्कार मुद्रा. प्रार्थना. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सावकाश आपले दोन्ही हात सोडून मागे न्या. उजव्या हाताचा मनगट डाव्या हाताने धरा. श्वास सोडत सोडत कमरेतून पुढे वाका. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. भूमिवंदन. स्वामी विवेकानंदांना वंदन. श्वास घेत वर या. दोन्ही हात सोडवा. हाताचं पामे. दोन्ही हातांचे कप्स करा आणि अलगद आपल्या डोळ्यांवर ठेवा. तोच हात संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवून संपूर्ण शरीरावरून प्रेमाने फिरवा. शरीराविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करा. सावकाश दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवून त्या हातांकडे बघत हळूवार डोळे उघडायचे. 3 ओंकार आणि प्रार्थना झाल्यानंतर आता सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. आता आपण सगळेजण शिथिलीकरणाचे व्यायाम करणार आहोत. शिथिलीकरणाचे व्यायाम म्हणजे काय? तर पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये असणारी हाडं आणि असणारे स्नायू यांना व्यायाम देणे. आणि आता शिथिलीकरणाचे व्यायाम केल्यामुळे काय बरं होतं? शिथिलीकरणाचे व्यायाम केल्यामुळे आपलं संपूर्ण शरीर शिथिल होतं आणि आपल्याला सूर्यनमस्कार आणि आसनांचा अभ्यास करायला सोपं जातं. चला तर मग आपण सुरू करूया शिथिलीकरणाचे व्यायाम. पहिल्यांदा आपण जॉगिंग करणार आहोत. स्लो जॉगिंग
बॅकवर्ड जॉगिंग, फॉरवर्ड जॉगिंग. पाय शक्य होतील तितके वर उचलायचे आहे. साइड जॉगिंग, रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठीमधून थोडंसं पुढे झुका. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. तोंडाने आवाज करायचा आहे श्वास सोडताना. डोळे उघडे ठेवायचे आहेत. रिलॅक्स. सरळ उभे राहा. अँकल स्ट्रेच. पूर्ण पायापासून आपलं शरीर वर उचलायचंय, घोटे वर उचलायचे आणि आपली पायांची बोटं जमिनीवरच टेकलेली. दोन्ही हात पुढे, खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर, परत खाली, परत वर. रिलॅक्स. आता पायापासून गुडघ्यापर्यंत येऊया. कमरेतनं थोडं खाली वाकायचं आहे. गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवायचे आहेत. नी रोटेशन करणार आहोत. गुडघे गोल फिरवणार आहोत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 5 वेळा क्लॉकवाईज फिरवा. 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवा. असंच गुडघे पुढे मागे फिरवा. गुडघे पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. रिलॅक्स. सरळ उभे राहा. आता आपण गुडघ्यांपासून कमरेपाशी येऊया. चला, पायातलं अंतर वाढवा. साइड बेंडिंग, कमरेचे व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. एकदा उजव्या बाजूला बेंड करा, एकदा डाव्या बाजूला बेंड करा, एकदा उजव्या बाजूला बेंड करा, एकदा डाव्या बाजूला बेंड करा. रिलॅक्स. सरळ उभे राहा. पायातलं अंतर थोडं अजून वाढवा. बॅकवर्ड फॉरवर्ड बेंडिंग करा. असं 5 ते 6 वेळा केल्यानंतर परत सरळ उभे राहा. दोन्ही पाय जवळ आणा. पायातलं अंतर थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. आणि आता कमरेचा तिसरा एक्सरसाइज करूया. ट्विस्टिंग. दोन्हीही हात. कमरेचा तिसरा व्यायाम ट्विस्टिंग करणार आहोत. दोन्हीही हात सरळ रेषेत आणू. कमरेतून आपलं शरीर मागे वळवायचं आहे आणि परत पुढे आणायचं आहे. मागे वळवायचं आहे आणि परत पुढे आणायचं आहे. दोन्हीही बाजूला. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. सुंदर. व्हेरी गुड. रिलॅक्स. 5 ते 6 वेळा ही एक्सरसाइज केल्यानंतर रिलॅक्स व्हायचं. आता कमरेपासून वरच्या भागाकडे वळूया.
खांद्यांपाशी येऊया. आपले दोन्हीही हात खांद्यांवर ठेवा. आता आपण संपूर्ण दोन्हीही खांदे गोल फिरवणार आहोत. शोल्डर रोटेशन करणार आहोत. 1 2 3 4 5. आता खांदे उलट्या दिशेने फिरवा, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्हीही हात खाली. आता खांद्यांपासून वरच्या भागाकडे वळूया. मानेपाशी येऊया. मानेची एक्सरसाइज करूया. पायातलं अंतर थोडं कमी करा. दोन्हीही हातांची मागे जाऊन एकमेकांना हात पकडायचे आणि मानेची एक्सरसाइज करणार आहोत. पहिल्यांदा मान पुढे मागे, पुढे मागे. सावकाश, हळूवार, स्लोली. मानेचे स्नायू नाजूक असतात, त्यांना हळूवार एक्सरसाइज द्या. कोणत्याही प्रकारची घाई मानेच्या स्नायूंबरोबर करू नका. रिलॅक्स. अशीच मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. स्लोली, हळूवार. व्हेरी गुड. रिलॅक्स. परत मान पुढे मध्ये आणायची आणि संपूर्ण रोटेशन करायचं. पूर्ण मान गोल फिरवा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 3 टाइम क्लॉकवाईज, 3 टाइम अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. खाली बसा, पाय पसरा, हात सैल सोडा. रिलॅक्स व्हा, मान सैल सोडा. आता आपण बसून करायचे शिथिलीकरणाचे व्यायाम करणार आहोत. द्विपाद जानु शीर्षासन क्रिया. आपले दोन्हीही हात फिरवून आपल्या पायांच्या बोटांना स्पर्श करायचे आहे आणि गुडघ्यांना डोकं टेकलं पाहिजे असं. जितकं जमेल तितकंच डोकं खाली न्यायचं आहे. पूर्ण डोकं खाली जात नसेल तर शरीराबरोबर जबरदस्ती करू नका. रिलॅक्स. रिलॅक्स. चक्की चालन क्रिया. दोन्हीही हात एकमेकांमध्ये गुंफून समोर ठेवायचे. ताठ आणि गोल गोल चक्की आपण जसं चालवतो तसं आपलं शरीर गोल फिरवायचं. जितकं होईल तितकं पुढे या, जितकं होईल तितकं मागे जा. व्हेरी गुड. अँटी क्लॉकवाईज करा, अँटी क्लॉकवाईज करा. रिलॅक्स. रिलॅक्स. बटरफ्लाय. दोन्हीही पाय जवळ आणा. पायाचे पंजे एकमेकांना जोडा. दोन्हीही पायांना हाताने घट्ट धरून
दोन्हीही मांड्या फुलपाखराच्या पंखांसारख्या हलवा. हा एक्सरसाइज जास्तीत जास्त वेळ करता येईल तितका वेळ करायचा आहे. रिलॅक्स, विश्रांती. आता आपले दोन्हीही हात. आता आपल्याला व्याघ्रताण करायचा आहे. त्यासाठी एक एक गुडघा दुमडून वज्रासनामध्ये बसा. आपल्या दोन्हीही गुडघ्यांमध्ये हात आणि कोपर इतकं अंतर घ्यायचं आहे. तितकंच अंतर मागच्या पावलांमध्ये घ्यायचं आहे. ओंडवं व्हायचं आहे. आता श्वास घेत पाठ खाली, मान वर. श्वास सोडत पाठ फुगवा, मान खाली. इथे सांभाळायला. श्वास घेत पाठ खाली, मान वर करा. श्वास सोडत पाठ फुगवा, मान खाली. रिलॅक्स. आपले बटक्स आपल्या पावलांवर ठेवत ठेवत सावकाश खाली या. दोन्ही हात एकमेकांना जुळवा आणि त्याच्यावर डोकं ठेवा. ही आहे रिलॅक्स पोझिशन. हॅलो माय डिअर किड्स, गेले 3 महिने घरीच आहात ना? काय मग बराच वेळ कार्टून मूव्हीज बघून झाल्या असतीलच आणि आता अगदी कार्टूनचे एपिसोड पण पाठ झाले असतील, बरोबर ना? चला तर मग काहीतरी नवीन बघूया आजपासून आपल्या नचिकेताबरोबर. या ऑनलाईन संस्कार वर्गात तुमच्यासाठी खूप वेगवेगळी माहिती असणारी, थोडा व्यायाम, थोडी रंजक माहिती आणि त्याबरोबर तुमच्यासाठी होमवर्क म्हणून एक टास्क. मग सुरुवात करूया एका गाण्याने. विवेकानंद केंद्राच्या जम्मू शाखेने हे गाणं तयार केले आणि या योग अभ्यासाचे महत्त्व हे कार्टून कॅरेक्टर किती छान समजावतायत बघा. लंबी लंबी सांसें लेकर शरीर शुद्ध कर लेता हूँ. मैं छोटा हूँ तो क्या हुआ, मैं भी योगा कर लेता हूँ. इधर पलट कर उधर पलट कर सब आसन कर लेता हूँ. आंखें खोल जीभ निकाल से आसन कर लेता हूँ. छोटा हूँ तो क्या हुआ, मैं भी योगा कर लेता हूँ. योगा करते दादा दादी मैं उनको कॉपी कर लेता हूँ. लेट चुपचाप आँख मूंद कर सब आसन कर लेता हूँ. मैं छोटा हूँ तो क्या हुआ, मैं भी योगा कर लेता हूँ. स्वस्थ आचरण कर लेता हूँ. देश निर्माण समाज के काम में अपना योगदान कर देता हूँ. मैं छोटा हूँ तो क्या हुआ, मैं भी योगा कर लेता हूँ.
काय मग, आवडलं ना गाणं? तुम्ही पण म्हणणार ना आता? आणि योग अभ्यासाची सुरुवात करायची म्हणजे सूर्यनमस्कार आलेच. आपल्या डोंबिवली शाखेच्या सुषमाताई आता आपल्याला योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालायचे हे शिकवणार आहे. पण हे फक्त बघू नका हां. कोणीतरी घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पण हे सूर्यनमस्कार घालायला शिका. नमस्कार छोट्या दोस्तांनो, आज आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास करणार आहोत. सूर्यनमस्कार याविषयी आपण सगळ्यांनी कुठून ना कुठून ऐकलं असेल. आपल्या घरामध्ये आपले दादा, ताई किंवा आई वडील किंवा शेजारचं कोणीतरी सूर्यनमस्कार घालताना तुम्ही कधीतरी कोणाला ना कोणाला पाहिलं असेल. त्यामुळे सगळ्यांनाच सूर्यनमस्कार माहिती आहे, बरोबर ना? नक्कीच. तर आज अशा या सुंदर सूर्यनमस्काराविषयी आपण जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्कार या मंत्रामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याला नमस्कार, सूर्याला वंदन. सूर्यनमस्कार हे काही आपण आत्ता काही काळामध्ये, काही वर्षांपूर्वी किंवा आत्ता घालायला सुरुवात केलेले व्यायाम प्रकार नाही. तर सूर्यनमस्कार आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून ऋषीमुनी घालत आलेले आहे आणि त्याने ही परंपरा आपल्या पुढच्या पिढ्यांना दिलेली आहे. म्हणूनच त्या परंपरेनुसार आज आपल्या पिढीपर्यंत सूर्यनमस्कार पोहोचलेले आहे आणि आपण सगळ्यांनी ते सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार घालताना काय काय गोष्टी असतात बरं? सूर्यनमस्कार का घालावा? तर आपल्या सर्वांगीण शरीराला, पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीराला एक प्रकारचा व्यायाम मिळतो. आणि सूर्यनमस्कार म्हणताना आपण ज्या मंत्रांचं उच्चारण करतो ना, त्या मंत्रांच्या उच्चारणामुळे आपल्या शरीरावर आंतरबाह्य परिणाम होत असतात, चांगले परिणाम घडून येत असतात. आणि आपण फक्त मंत्रच नाही तर त्याच्याबरोबर बीजमंत्रही म्हणतो. असे 12 प्रकारचे सूर्याचे मंत्र आहेत, बीजमंत्रासहित. आणि त्यानंतर सूर्यनमस्काराच्या 3 प्रार्थना आहेत. त्या प्रार्थनाही आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला आपण 12 सूर्याचे मंत्र काय आहे ते जाणून घेऊया. ओम ह्रां मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रैं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रः पूष्णेय नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रेय नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम रः भास्कराय नमः. अशा प्रकारचे ओम आणि बीज मंत्रासहित 12 सूर्यनमस्काराचे मंत्र आहेत. आणि याच्या 3 प्रार्थना पण आहेत बरं का. त्या 3 प्रार्थना जाणून घेऊया. पहिली प्रार्थना, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. दुसरी प्रार्थना कुठली आहे बरं? आपण रोज देवासमोर उभं राहून जो गायत्री मंत्र म्हणतो ना, ती दुसरी प्रार्थना. त्याला सूर्य गायत्री मंत्र असं म्हणतात. तर तो गायत्री मंत्र कसा आहे? ओम भूर्भुवस्वः तस्य वितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि सूर्यनमस्काराची तिसरी प्रार्थना, आदित्यस्य नमस्कार ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं. या झाल्या 3 प्रार्थना. आता आपण हे सूर्यनमस्कार कसे घालायचे ते पाहूया.
सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी सूर्यनमस्काराची एक स्थिती असते ती घेणार आहोत. दोन्ही पाय जुळवायचे, हातांची नमस्कार मुद्रा, डोळे बंद. सुरुवातीला प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना सावकाश आणि स्पष्ट म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. एकम. दोन्ही हात नमस्कार मुद्रेतून वरच्या बाजूला न्यायचे, गुडघे ताठ ठेवायचे आणि पायापासून डोक्यापर्यंत मागे झुकलेली स्थिती. द्वे. सावकाश खाली येत दोन्ही हात आपल्या दोन्ही पावलांजवळ ठेवायचे किंवा पायांचे अंगठे धरायचे आणि आपले गुडघ्यांपर्यंत कपाळ पोहोचलेलं. पूर्ण कमरेपासूनचा पुढचा भाग पुढच्या बाजूला झुकलेला. त्रिणी. उजवा पाय मागे न्यायचा, गुडघा जमिनीला टेकवायचे, दोन्ही हात दोन पायांच्या बाजूला, मान सरळ, दृष्टी एकाग्र. चत्वारी. दुसरा पाय मागे न्यायचा. ही स्लाइंटिंग पोझिशन झाली. दोन्ही पायांची बोटं जमिनीला टेकलेली, संपूर्ण हात जमिनीला टेकलेले आणि पायापासून खांद्यांपर्यंतचं पोर्शन आपल्या पायांच्या आणि हातांच्या बोटांवर झेललेलं. दृष्टी समोर, नजर एकाग्र करायची आहे. पंच. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे आणि कपाळ, शरीराची घडी घालून कपाळ जमिनीला टेकवायचे. षट. परत शरीर सावकाश पुढे आणत आपलं कपाळ जमिनीला टेकवा, छाती जमिनीला टेकवा, दोन्ही हात जमिनीला टेकलेले, दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले आणि पायांची बोटं जमिनीला टेकलेली. पोट मात्र वर खेचून घ्यायचं आहे. साष्टांग नमस्काराची स्थिती आहे. सप्त. भुजंगासन. कमरेपासून खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर खेचून घेतलेला आणि मान वर, डोळे आकाशाच्या दिशेला. अष्ट. पर्वतासनाची स्थिती. टाचा जमिनीला टेकवायच्या आहेत, मान दोन्ही खांद्यांमधून आत घालायची आहे. नव. परत एकदा जमिनीला गुडघे टेकवा, शरीराची घडी घाला आणि कपाळ जमिनीला टेकवा. दश. एकादश. द्वादश. काय काय म्हणालात? दमलो? आजचा पहिला दिवस होता ना, म्हणून जरा दमला असाल. पण रोज सकाळी तुम्ही असे 12 सूर्यनमस्कार घातलेत तर नक्कीच छोटा भीमसारखे ताकदवर व्हाल. आता आपण एक छानसं गाणं ऐकूया. गाण्याचे बोल तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. बघा बरं प्रयत्न करून. म्हणता येतंय का? नौनिहाल देश के. नई डगर नया सफ़र कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. नई डगर नया सफ़र कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. पर्वतों को लांघते, शेर से दहाड़ते, बढ़ चले ये काफिला, मुश्किलें पछाड़ते. पर्वतों को लांघते, शेर से दहाड़ते, बढ़ चले ये काफिला, मुश्किलें पछाड़ते. हर कदम नई उमंग में उठा के चल, हर कदम नई उमंग में उठा के चल. नई डगर नया सफ़र कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. हाथ हाथ में लिए साथ साथ चल दिए, देश पर सदा मिटे, देश के लिए जिए. हाथ हाथ में लिए साथ साथ चल दिए, देश पर सदा मिटे, देश के लिए जिए. एकता का गीत आज गुनगुनाते चल,
एकता का गीत आज गुनगुनाते चल, नई डगर नया सफ़र कदम मिला के चल, नानिहाल देश के मुस्कुरा के चल। अब विकास की किरण खोल रही है नयन, मेघ सरस झूमते हो रही धरा मगन। अब विकास की किरण खोल रही है नयन, मेघ सरस झूमते हो रही धरा मगन। खेत खेत में किसान को जगा के चल, खेत खेत में किसान को जगा के चल, नई डगर नया सफ़र कदम मिला के चल, नानिहाल देश के मुस्कुरा के चल, नानिहाल देश के मुस्कुरा के चल, नानिहाल देश के मुस्कुरा के चल। कधीकधी आपल्याला खूप कंटाळा येतो, मग आपण एखादे क्राफ्ट करायला घेतले तर मग मात्र खूप मजा यायला लागते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपली 5वीतली छोटी मैत्रीण चैत्रा बर्वे असेच 2 क्राफ्ट करून दाखवणार आहे. हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे चैत्रा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिंगर पपेट्स, जे असे दिसतात. त्याने तुम्ही पपेट शोही करू शकता. याच्यासाठी आपल्याला एक पेपर लागणार आहे, एक रबर, एक ग्लू, एक स्केच पेन आणि पेन्सिल. तर आपण स्टार्ट करू. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पेपरला ट्रँग्युलर शेपमध्ये फोल्ड करायचं. दिसतंय सगळ्यांना? मग आता पेपर असा फोल्ड करायचा, ओपन करायचं. ही लाईन येते. मग हे असं आणि असं फोल्ड करायचे. सर्वांना दिसतं असं. मग आता हे आपण असे कान वर फोल्ड करायचे, पण ते सिमेट्रिक पाहिजे, नाहीतर तुमचा चेहरा बरोबर नाही. मग पण आता आपल्याला जो भाग इकडे चेहऱ्याला हवा आहे, म्हणजे आता मला चेहऱ्याला रेड कलर हवा आहे म्हणून मी रेड आत घातला, आणि मला बाहेर कानांना ब्लॅक हवा आहे म्हणून मी बाहेर ब्लॅक घेतला. तर आपण आत जो कलर आपल्याला चेहऱ्याला हवा आहे तो घ्यायचा. आता ते तुमच्यावर आहे. तर हे असं आपलं झालंय. मग हे वर घ्यायचं, पुढची शीट. मग हे मागून पण टर्न करायचं आणि तसंच करायचं. मग आता हे असं फोल्ड करायचं. एक आणि दोन. हे असं फोल्ड करायचं, मागून असं. मग हा जो डोक्याचा भाग आहे त्यात आपल्याला फ्लॅट म्हणून आपण ते फ्लॅट करू. तर हे असं. आणि आता आपलं फिंगर पपेट रेडी आहे. आपण आता ग्लूने चिकटवूया. तर आता आपण ग्लूने चिकटवले. ह्याला 5 ते 10 मिनिटं मी वाळायला ठेवलेलं. तर आता मी फॉक्स करणार आहे. तर आपल्या फॉक्सचा चेहरा कसा असतो तो आपण ड्रॉ करूया. तर आता मी इकडे फॉक्सला पेन्सिलने ड्रॉ केला आहे त्याचा चेहरा. मग आता आपण स्केच पेन यूज करून त्याचा चेहरा ट्रेस करूया. सो फ्रेंड्स, आता आपला फिंगर पपेट इकडे रेडी आहे, तुम्हाला दिसतोय. सो फ्रेंड्स, मी आता हे अशा तरीकेने वेगळे पपेट्स बनवलेत. सो तुम्ही यातला तुम्हाला कोणताही पपेट आवडला किंवा आता त्याचा फेस ट्राय करा, पण हे तुम्ही ट्राय करू शकता. थँक्यू. हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एक फिश असा. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पेपर, त्याच्यानंतर एक स्केच पेन, एक पेन्सिल, एक रबर, एक छोटासा गुगली आहे. हे बाजारात सहज उपलब्ध असतात, किंवा नसेल तरी तुम्ही डोळा स्केच पेनने काढू शकता. आणि गम. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्रँग्युलर शेपमध्ये ह्याला फोल्ड करणार आहोत. ते कॉर्नर टू कॉर्नर नीट आले पाहिजे, नाही तर फिश पण वाकडा येईल. असे
सो फ्रेंड्स, मी स्क्वेअरमध्ये पण घडी केलेली आहे. तर मग आता हा जो स्क्वेअरमधला भाग असतो हा असा पकडायचा इकडे, असा नीट करून घ्यायचा. मग हे जे कॉर्नर्स आहेत हे एकमेकांना जॉईन करायचे आणि मग हे असं करायचं आणि दाबायचं. आता तुमचं हे असं पॉपकॉर्न हलल्यासारखं दिसत असेल तर आता आपण असं केलं. मग हा आपल्या फिशचा हा भाग झाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची टेल कशी करायची. तर मग हा जो भाग असतो ह्याला आपण या साईडला वळवून घेत आहोत असं, आणि या भागाला या साईड. तर फ्रेंड्स, आपला फिश रेडी आहे इकडे. तर आता आपण याला गमने चिकटवायला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, मी आता हा गमने चिकटवला आणि मी याला 5 ते 10 मिनिटं वाळायला ठेवले. तर आता आपण आधी याचं पेन्सिलने तोंड ड्रॉ करूयात. तर आता आपण याला स्केच पेनने ट्रेस केले आहे आणि आता जे मार्क्स असतात ना पेन्सिलचे ते रबरने इरेज करून टाकायचे. नाहीतर ते घाण दिसतं. आणि इरेज केलं परत एकदा आपण ते स्केच पेनने ट्रेस करायचं. मग आता हा जो छोटासा गुगली आहे ह्याला मी मागून गोंड लावून चिकटवणार आहे. हे गुगली आहे. तर फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आपले फिशेस रेडी आहेत. आणि जरी तुमच्याकडे गुगली आईज नसतील किंवा लॉकडाऊन असेल, गुगली आईज बाहेर मिळत नसतील, तरी तुम्ही स्केच पेनने ट्रेस करू शकता. तसं त्या फिशवर तुमच्यासाठी करून दाखवलं आहे. विवेकानंद केंद्राच्या उपक्रमात सामूहिक खेळांना नेहमीच महत्त्व दिले जाते. असेच एक ॲक्शन सॉन्ग आता आपण बघणार आहोत. सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे फ्रेंड्स एकत्र येऊन हे गाणं नाही म्हणू शकत, पण नंतर मात्र अशा ॲक्शन सॉंग्सवर धमाल करूया आपण. अरे ढोल कसं वाजतंय? अरे ढोल कसं वाजतंय? अरे ढोल कसं वाजतंय? ढोल कसं वाजतंय? अरे ढोल कसं वाजतंय? आता कसं वाजतंय? आणि आता शेवटी ज्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आपले विवेकानंद केंद्र आधारित आहे त्या विवेकानंदांच्या गोष्टी आपण ऐकणार आहोत. आणि आजची आपली पहिली गोष्ट आहे. मुलांनो, तुम्ही स्वामी विवेकानंदांचं नाव ऐकलेलं आहे आणि त्यांचीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव. कोलकात्यामधील सिमोलिया या पथावर त्यांच्या वडिलांचं मोठं घर होतं. त्यांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ बापू दत्त. कोलकात्यामधील ते एक नावाजलेले वकील होते. त्यांची कीर्ती कोलकात्यातच नव्हे तर साऱ्या बंगालमध्ये पसरलेली होती. अगदी गोर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण त्यांच्याकडे येऊन त्यांना काही काम त्यांच्याकडनं करून घेत. सर्वांची कामे विश्वनाथ बाबू आपलेपणाने करीत. ते पैसेही खूप कमवीत आणि तसंच दानही खूप करीत. नरेंद्रच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी देवी. ती अतिशय प्रसन्न, शांत, सात्विक आणि सदाचरणी होती. ती विश्वनाथ बाबूंना सर्व कामांमध्ये मदत करीत असे. विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांच्या संसारात सगळं ठीक होतं, पण त्यांना दोघांना एकच दुःख होतं. त्याची सारी अपत्ये या मुली होत्या, पण त्यांना मुलगा नव्हता. आपल्याला तेजस्वी मुलगा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मग एका घरातील एका वयस्कर बाईच्या सांगण्यावरून भुवनेश्वरी देवी काशीला गेल्या. तिथे विश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या आणि एके दिवशी त्यांची तपश्चर्या
फळाला आली. भगवान शंकरांनी दृष्टांत देऊन तुझी मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद भुवनेश्वरी देवींना दिला. त्या कलकत्त्यास आत परतल्यावर यथासमय त्यांना मुलगा झाला. काशी विश्वेश्वराच्या कृपेने झालेला हा मुलगा म्हणून त्याचं नाव वीरेश्वर ठेवलं. पण वीरेश्वर हे म्हणायला जरा थोडंसं कठीण, म्हणून आई त्याला प्रेमाने बिले म्हणायची. नरेंद्र हे त्याचेच दुसरे नाव. पुढे विवेकानंद झालेला हाच तो नरेंद्रनाथ. 12 जानेवारी 1863 त्यांचा जन्मदिवस होता. संक्रांतीचा तो शुभदिन होता. मुलांनो, लहानपणी बिले हा अतिशय रागीट आणि अवखळ होता. बघूया आपण त्याची आता गोष्ट. बिले लहानपणी होता खूप गोंडस. त्याच्या बाललीलांनी सगळे घर आनंदून जायचे. पण सगळ्यांना हवासा वाटणारा हा बिले कधी कधी मात्र अवखळपणा करायचा की विचारता सोय नाही. कधी कधी इतका रागवायचा की समजूत घालणं कठीण होऊन जायचं. अशा वेळी आई भुवनेश्वरी तांब्याभर थंड पाणी त्याच्या डोक्यावर ओतत असे आणि तोंडाने शिवाच्या नावाचा जप करीत असे. आश्चर्याची गोष्ट अशी की शिवाचे नाव कानी पडताच बिले अगदी शांत होईल. काही क्षणापूर्वी तर घर डोक्यावर घेणारा हा मुलगा तो हाच का असा प्रश्न पाहणाऱ्याला पडावा इतका तो शांत व समंजस बने. मुलांना, विवेकानंदांमध्ये आणखीन बरेच गुण होते. आपण ते पुढील गोष्टींमध्ये बघूया. पुढची गोष्ट आता पुढच्या रविवारी. पण तोपर्यंत तुमच्यासाठी एक टास्क. काय पूर्ण करणार ना? आज तुम्हाला शोध घ्यायचा आहे नचिकेताचा. तुम्ही सुरुवातीला पोस्टरवर बघितले असेल, नचिकेता ऑनलाईन संस्कार वर्ग. मग आपल्याला कळले पाहिजे ना, कोण बुवा हा नचिकेता? हेच आता तुम्हाला शोधायचे आहे. तुमच्या आईबाबांना, आजी आजोबांना बघा विचारून. त्यांना नक्की माहिती असेल या नचिकेताबद्दल. माहिती मिळाली की आम्हाला जरूर रिप्लाय देऊन कळवा. आणि आता शांतीमंत्र म्हणून आपण थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.